मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे एक होता विदूषक। या चित्रपटाची कथा महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिली होती, तर दिग्दर्शन ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केलं होतं। विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या चित्रपटात मात्र गंभीर भूमिका साकारली होती। त्यांनी साकारलेल्या आबूरावच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं। उत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आलं होतं। मधु कांबीकर, उषा नाईक, पूजा पवार, प्रिया बेर्डे या दिग्गज अभिनेत्रींच्या लावणीने हा चित्रपट सजला होता। दिग्गज लावणी नृत्य दिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांनी या सर्व लावण्या बसवल्या होत्या। यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता। याशिवाय या चित्रपटात निळू फुले, वर्षा उसगावकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर अशी दिग्गज मंडळी सुद्धा होती। या सर्वातही एक छोटा मुलगा भाव खाऊन गेला होता, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लहानपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार असीम देशपांडे। या चित्रपटात जबरदस्त काम करूनही असीम पुढे कुठल्याच चित्रपटात दिसला नाही। आज 33 वर्षांनी तो सध्या कुठे आहे आणि काय करतो हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। असीम देशपांडे ह्याचा जन्म आणि बालपण पुण्यातच गेले। तो 12 वर्षाचा असताना त्याला एक होता विदूषक या चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती। या चित्रपटात काम केल्यानंतर मात्र तो अभिनय क्षेत्रात जास्त रुळला नाही। त्याने आपल्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं। पुढे चांगले मार्क्स मिळवून तो इंजिनियर झाला। पुणे विद्यापीठातून त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी घेतली। त्यानंतर त्याने अमृतवाहिनी या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक केलं। यापुढील शिक्षणासाठी त्याने थेट अमेरिका गाठली। अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर्सची पदवी मिळवली। कालांतराने याच कॉलेजमध्ये त्याने काही काळ रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी केली। पुढे त्याने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे। झेलियन टेक्नॉलॉजी, कॅपिटल वन, मास्टरकार्ड अशा प्रसिद्ध कंपन्यांमध्ये टेक्निकल लीडर म्हणून तो कार्यरत होता। यासोबतच त्याने सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनसाठी काम केलं आहे। सध्या तो वेल्स फर्को या प्रख्यात कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव प्रांजली देशपांडे आहे। ती देखील IT क्षेत्रात नोकरी करत आहे। असीम आणि प्रांजली यांना 2 छोटे मुलगे आहेत। अशा प्रकारे एक होता विदूषक या चित्रपटात छोटा आबूराव साकारणारा असीम आता अमेरिकेत IT क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे।